काबिल है। आए हुए तमाम दर्शक, तमाम खिलाड़ी और तमाम मानव का हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं और अक्कल पे गिरामस्तों का भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। तो ये ट्रॉफी के 3-4 नाम हैं, मैं सब ले नहीं सकता। तो शानदार ट्रॉफी, जानदार ट्रॉफी, दमदार ट्रॉफी देख सकते हैं। जय दुर्गा क्रिकेट क्लब अक्कल पे ववे केम संघर्ष समिति कोयना चषक, और भी एक नाम है कुछ। तो देख सकते हैं सामना चालू और शुरू हो रहा है। तो अंपायर देख सकते हैं टोपी वाले, तो कोयना किंग दिखाई नहीं दे रहे हैं हमारे प्रताप, जो कि अभी तक बल्लेबाजी सुधरी नहीं लेकिन काफी शौक है प्रताप। तो यहाँ डाइटिंग करनी होंगी उनको, कमर का कमरा बना दिया है उन्होंने खा पी के। प्रताप जहां हो स्वागत है आपका। तो गेंदबाज देख सकते हैं यश, सामने आकिब पटेल, जोरदार बेहतरीन गेंद, काफी गति थी, गुडलाइन की गेंद थी, टप्पा खाने के बाद थोड़ी उछाल ली और सीने के पास से गुजरी और विकेट कीपर के हाथों में डॉट गेंद की समाप्ति। हमारे साथ देख सकते हैं संतोष घड़स सर और हमारे राम मोड़े भीमुपुत्र। ओहो, उछाल थोड़ी ज्यादा थी, काफी अच्छी गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी। गेंदबाज देख सकते हैं एज जादव और आकिब और अबरार की जोड़ी, दोनों पटेल, ववा में पटेल का भरना ज्यादा है और खुटारी में म्हात्रे देख सकते हैं एश जादव। ओहो भाई, 3 शॉट पॉइंट की दिशा में काफी अच्छी फील्डिंग, लाजवाब फील्डिंग, हाँ ना ना, और डायरेक्ट हिट होता तो एक ही नन विकेट गिर सकता, लेकिन बाल बाल बच गए। यहाँ पे देख सकते हैं अबरार पटेल। अगर तोसीफ बल्लेबाजी के लिए आते हैं तो बाबू कोहली ने 5,000 रुपया रखा है, 3 छक्के। बॉबी कोहली जो कि अपक्ष खड़े थे लेकिन कैंसिल किया उन्होंने, फॉर्म रिटर्न लिया। उनकी और जिलानी की टक्कर थी, जिलानी ने भी पीछा लिए। जिलानी का निशानी बाटला था, फुल बाटला हुए थे। तो देख सकते हैं गेंदबाज फिर से तैयार, ये जादव हमारे साथ, स्कोरर काफी बड़े स्कोरर है। रीजन में थोड़ा प्रॉब्लम, शांताराम जादव जो कि काफी बड़े स्कोरर है, क्योंकि भूमिपुत्र है इसलिए इस टूर्नामेंट में आए हैं वो, उनका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करेंगे। देख सकते हैं वो उठा के खेला हवा में गेंद, कैच के नीचे फील्डर, फटका फसला ना, फलंदाज येऊन थांबून परत बसला। हालांकि अनिकेत पाटिल को हमारे देख सकते हैं फॉर्चून वाले। तो मैं एक अच्छे खिलाड़ी की पहचान बता रहा हूँ आपको। तो एक अच्छे क्रिकेटर की अनिकेत पहचान बिलाल, बिलाल पटेल आए हैं, देख सकते हैं। हालांकि देखा जाए तो रन हुए हैं, खाता खुल चुका है, एक ही रन हुआ है, वो भी रन आउट के रूप में। अगर डायरेक्ट हिट होता तो पहले ही विकेट गिरता था। थोड़ी सी घाई की, काफ़ी अच्छी फील्डिंग पॉइंट की दिशा में हुई, लेकिन अब हुई जो लॉन्ग ऑन में, लॉन्ग ऑफ में अच्छी कैच पकड़ी, देख सकते हैं। गेंदबाज फिर से तैयार अपनी अगली गेंद डालने को, यश जादव, यश को यश मिला है। ओहो, क्या बॉलिंग है, काफी अच्छी गेंदबाजी, काफी अच्छी गेंदबाजी, पावर प्ले की बंदी, उसमें इतनी अच्छी गेंदबाजी, 2 खिलाड़ी बाहर, ढेर सारा गैप, फिर भी इतनी अच्छी गेंदबाजी। 2 खिलाड़ी देख सकते हैं बाहर, एक देख सकते हैं लॉन्ग ऑफ पे, एक देख सकते हैं काउ कॉर्नर पे, और काफी अच्छी यश की यश गेंदबाजी। ओ मारना चाहते थे, क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड लगता हो, दूसरा झटका बिलाल पटेल के रूप में। तो यकीनन मैं बात कर रहा था जादव सर, क्या एक अच्छे क्रिकेटर की निशानी, उसके जूते, उसकी ट्रैक, उसकी टी शर्ट, उसकी कैप, उसके गोगल, उसके इनर, ये नहीं होता है दोस्तों, ये नहीं होता है, बल्कि क्लास होना चाहिए। कैसी गेंद है वैसा ठोकना चाहिए। तो देख सकते हैं नाम है एक खुद नाम, तो नाम पटेल जो कि बल्लेबाजी के लिए आए हैं,
लेकिन क्या हुआ है, इस ग्राउंड को रन नहीं बन रहे हैं। हालांकि जब आईपीएल रहती है, एपीएल, तो काफी रन बनते हैं, लेकिन आज रन नहीं बन रहे हैं। काय जादू टोला केले का मालूम। तो 58 रन बने थे, तो बन सकते हैं। सर्वेश ठाकुर 26 रन बनाए सर्वेश ठाकुर ने। प्रसाद घरत ने भी 26 रन बनाए थे, यानी रन बन सकते हैं, बनाने वाला चाहिए। तो देख सकते हैं आकिब एक अच्छे खिलाड़ी है, स्टार 9191 की तरफ से गेंदबाज उठा के खेला है। देख सकते हैं वहां गेंद गई आर पार, सीमा पार, टांगा पलटी, घोरे फरार, षटकार षटकार षटकार। निखिल जाधव, ओ बेहतरीन शॉट, गेंद चली है, चंडू जा रहा है सीमा रेखा की तरफ। देख सकते हैं वहां पे अच्छी फील्डिंग, रोकाने का काम किया है, रुकी है गेंद, लेकिन 2 रन मुकम्मल। डाल बात लोनचा कोण नाही कोणचा नाही फटकायला अनिकेत सर दोनचा। तो यकीनन यहाँ देख सकते हैं टोटल हो चुका है 9 रन। लेकिन एक संतोष सर बात कहना चाहूंगा मैं, क्या अपने लिए 4 ही आदमी रहते हैं, अपने एक माँ बाप, एक सर और एक कप्तान। देख सकते हैं निखिल, ओहो अच्छी गेंद, सफल होके खेलना चाहते थे, जगह बनाया, रूम बनाया और गेंद डॉट हो गई। तो टोटल रुका हुआ यहाँ पे 9 रन। 9 रन तकरीबन 40-45 रन बनाना चाहिए, क्योंकि जब जाके एक अच्छा स्कोर, एक ऊंचा स्कोर हो सकता है, एक मुकाबले के लायक स्कोर हो सकता है। रुकना है गाड़ी, गाड़ी वाले को रुकना है। और एज लगी, और ये देखिए आकिब के पारी का अंत। आ जाओ आ जाओ, गाड़ी आयो वाह, कम पास। तो तौसीफ पटेल आए हैं, देख सकते हैं तौसीफ के लिए बख्शीश रखा है। आना है बाबू कोहली, बाबू कोहली नहीं का है, बॉबी कोहली, बॉबी कोहली, जिन्होंने 3 छक्कों पे 5,000 रुपये रखे हैं। चेक मिलेगा, कैश मिलेगा या ऑनलाइन, वो नहीं बोल सकते। तो टोटल 10 रन। नाम, नामी गेंदबाज नाम देख सकते हैं, ओहो टप्पा खाने का उछाल ली, और डॉट गेंद की समाप्ति, और ओवर हो चुके हैं 2, और टोटल हो चुका है यहाँ पे देख सकते हैं 10। यानी आप बताना होगा 10 कदम मारने होंगे, चौके छक्के, कुंडी ना खटखटाना, सन्नाटा है जमाना, दम है तो चौके छक्के लगाना और अपनी टीम को ऊंचे स्कोर की तरफ लेके जाना। हालांकि देखा जाए तो मेरे ख्याल से 15-13 साल अगर पीछे जाए तो ये जो बल्लेबाज है तौसीफ पटेल काफ़ी दमदार था, चौके छक्के के बादशाह माने जाते थे, वही तौसीफ पटेल। देख सकते हैं क्रीज पे, स्टैक पे तो आए हुए हैं हमारे शिवाजी जादव। स्वागत है आपका, स्वागत है, स्वागत है शिवाजी जादव सर। तो इससे पहले मैच काफ़ी अच्छी मैच हुई, लास्ट गेंद तक आई, हालांकि एक गेंद में 5 चाहिए थे, लेकिन अनिकेत ने, ओहो अच्छी गेंद, ब्लॉक लेन की गेंद, योकर लेन की गेंद, जर में फेंका था, बूंदा मारला, बूंदा गावठी भाषा में बोला जाए तो। टोटल हुआ यहाँ पे देख सकते हैं 11 रन। साहिल है गेंदबाजी के लिए। अभी नाम क्या कर दिखाते हैं, नाम की जो विलिंग मुझे याद आ रही है,
कोपरा के ग्राउंड की खारगर के। ओहो, देख सकते हैं 98 रन थे तो चेस किए थे उन्होंने 5 ओवर में, नाजिस और नाम ने। क्या आप बल्लेबाजी कैसी करेंगे, धुआंधार बल्लेबाजी करेंगे, ये देखने वाली बात हो सकती है। साहिल ने काफी अच्छी गेंदबाजी। ओहो, ये देखिए बाहरी किनारा लिया बल्ले का और एक भी रन नहीं, डॉट गेंद की समाप्ति। एक छक्का देखने मिला, वो भी हकीब पटेल के बल्ले से। तो अगली मैच है शेटू वर्सेस शेटू शेटू। तो देख सकते हैं हवा में गेंद फटका फसला ना फलंदाज वाचला और रनआउटचा खतरा, रनआउटची भी वाचला। तो एक रन हल्के शॉट अच्छा खेला था लॉन्ग ऑफ के दिशा में, लेकिन कैच ड्रॉप हो गई वहां पे, देख सकते हैं फील्डर ने। और टोटल सचिन टिके घरकुल आए हैं तो आना है, रिपोर्टिंग करना है। सचिन नाना टिके, तो वाइड गेंद है। टोटल 13। कौन भूल सकता है सचिन को, काफी अच्छे क्रिकेटर थे, लेकिन उनकी बॉडी लैंग्वेज काफी मजबूत हुई। 1 BHK के 2 BHK हुए हो, इसलिए थोड़ी बल्लेबाजी कम हुई। तो देख सकते हैं काफी अच्छी बल्लेबाजी कहूंगा मैं, लेकिन इक्का दुक्का से काम नहीं चलेगा। साहिल गेंदबाजी के लिए टोटल 14। तो 14 रन हुए हैं, यानी कहीं ना कहीं लो स्कोर की तरफ जा रही है। 9191 स्टार होवे। ओहो, ओवर हो चुकी है। देखा जाए तो 5 के सरासरी से भी रन नहीं हुए हैं यहाँ पे। तो इसके बाद जो मुकाबला होगा, शेटू टीम के कप्तान आना है टॉस उड़ाने के लिए। शेटू तलोजा, जीते कमी तीते आमी। शेटू का एक रिकॉर्ड है अपने खिलाड़ी में, अपने एरिया में काफी बड़ा रिकॉर्ड है उनका। जीते कमी तीते आमी, 15 मिल्टन हाजिर। पहले के जमाने में अगर चिराग रगरो रगरो तो जीन हाजिर होता था, तो वैसे हमारे शेटू। तो देख सकते हैं, तो यकीनन शेटू की 4,000 की बोली लगी थी और 250 भी मारे शेटू ने। तो चलते हैं दोस्तों मैच की तरफ। गेंदबाज स्वप्निल, आइवा कैच के लिए 100 रुपया है। और देखिए, और यहाँ पे कैच पकड़ने की कोशिश, कैच ड्रॉप हो गए। हालांकि देखा जाए तो 1 रन मिला है, एकदम बड़ा शॉट नहीं था, फुसका शॉट बोल सकते हैं इसको। अभी नाम मारेंगे क्या 5 छक्के, ये देखने वाली बात हो सकती है। शिवराम जादव, जादव की तरफ से भाजी वाले प्रोपीटर 100 रुपया है। आइवा कैच के एक रास्ते निकल, उठा के खेला है हवा में गेंद। देख सकते हैं क्या ड्रॉप करने में 1 नंबर आई ये टीम। तीसरी कैच, अरे देखिए खाया पिया कुछ नहीं। और यहाँ पे सफलता तो रनआउट के रूप में मिली है, तौसीफ के रूप में। टोटल हुआ है 16 रन। गेंद बाकी है अभी तक 4। 4 पे 24 होंगे, ये बड़ा सवाल है दोस्तों। मांडे आफ्ताब मांडेकर देख सकते हैं एक अच्छे बल्लेबाज है, लेकिन यहाँ रन हुए हैं टोटल 16 रन हुए हैं, यानी कहीं ना कहीं लो स्कोर दिखाई दे रहा है। ओहो, अंपायर का इशारा वाइड, यानी कि 17 रन हुए हैं, यानी अभी तक गेंद बाकी है 4। कितने रन बटोर पाएंगे ये दोनों बल्लेबाज, हार्ड हिटर बल्लेबाज। हालांकि देखा जाए तो मजबूत बल्लेबाज है, लेकिन आइवा कैच पे जिन्होंने इनाम रखा है, आइवा का कब कब मिलेगा, जब छक्का जाएगा, जब तो छक्का जाएगा तो आइवा कैच मिलेगा। शिवराम जादव स्वागत, पिनी कॉल के अध्यक्ष स्वागत है आपका, स्वागत है, स्वागत है। वो उठा के खेला है, यहाँ पे देख सकते हैं आर पार सीमा पार, टांगा पलटी, घोड़े फरार, षटकार।
मास्टर छक्के की जरूरत थी, उस छक्के की तो नाम ने छक्का ठोका है, यानी कहीं ना कहीं जरूरत है। देख सकते हैं गेंदबाज स्वप्निल थोड़ा सा रीजन में प्रॉब्लम, बाइक वाला जरा देखून माझा। तो टोटल हुआ यहाँ पे इस छक्के की मदद से 23 रन। ओहो बेहतरीन शॉट, वहां फील्डिंग मौजूद है, फील्डरिंग अच्छी फील्डिंग यहाँ पे देख सकते हैं, लेकिन एक रन से ना रोक पाए। एक रन से बढ़ता स्कोर टोटल हुआ है 24, यानी कि तकरीबन तकरीबन सम्मानित स्कोर की तरफ जा रही है 9-1 स्टार वोवे। हालांकि देखा जाए तो एक मजबूत टीम थी, 50 रन 40-50 रन होने मांगते थे, लेकिन ऐसा कुछ हुआ नहीं। ओहो ये देखिए शॉट जो खेला आफ्ताब मांडेकर ने, तो ऐसा लगा नहीं चौका छक्का जाएगा, उसका शॉट बोल सकते हैं इसको। टोटल इस एक रन से 25, 15 ना 15 25, 15 ना 15 25 रन देख सकते हैं। स्वप्निल सामने नाम घुमाना चाहते थे, खंडों का वापर किया, रन आउट का खतरा, लेकिन एक रन यहाँ पे दूसरा रन लेने की कोशिश, यहाँ देख सकते हैं नाम का उकट निकालने की कोशिश, लेकिन यहाँ 2 रन मुकम्मल। डाल बात लोणचा कोण नाही कोणचा नाही फटकायला 2चा। आइए तमाम दर्शक, तमाम खिलाड़ी और तमाम मान्यवर का तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। हमारे फाइनल में देख सकते हैं राम मोड़े जी को देख सकते हैं, हमारे संतोष गरज सर को देख सकते हैं जो मैन फ्रॉम पेटगांव, और टोटल हुआ है 27 रन, 28 रनों की यहाँ विन है। तो देखना है 28, इससे पहले मैच में भी शायद 28 की थी, तो लास्ट गेंद तक आई थी, ये लास्ट गेंद तक आएंगी क्या, ये बड़ा सवाल है। कौन हारेगा, कौन जीतेगा, कौन मनाएगा खुशी, कौन मनाएगा गम, कौन रहेगा इस श्रृंखला में, कौन जाएगा घर। अगर स्टार 9-1 स्टार वोवे ने गेंदबाजी निपितुली से की, तिखट मारा किया, भेतक मारा किया, गुडलाइन के गेंद फेंके, योकरलाइन के गेंद फेंके, डॉट निकाले, विकेट निकाले, तो जीत सकती है 9-1 स्टार 11 टीम। वरना चौके छक्के आए, बाउंड्री आए, तो जीत सकती है पिंपरी टीम आसानी से। हॅलो, थँक्यू सो मच अशरफ मामा पटेल. पुढील मॅचसाठी आम्ही विनंती करतो शेटू 11 तलोदा विपक्ष दुर्वा 11 घरकुल टीम. घरकुल संघाचा कर्णधार आलेला आहे पहा, शेटू 11 संघाचा कर्णधाराला मी विनंती करत आहोत. खरं तर त्यांची वाईल्ड कार्ड एंट्री आहे. चला शेटू, आपण आला असेल तर टॉससाठी या, कारण दुर्वा 11 घरकुल संघाचा कर्णधार आलेला आहे. आम्ही विनंती करत आहोत महाराष्ट्र पोलीस क्राईम बॅच अधिकारी सचिन टिके सरांना आपण व्यासपीठावरती या, कारण सुनील जाधव यांचं आयोजन आणि त्यांनी सांगितलं आहे की सचिन टिके सरांना इन्व्हाइट करा प्लीज. या सचिन सर, आपण व्यासपीठावर बसून या मॅचचा आनंद घ्या. भरपूर उशिरापासून आपण ग्राउंडच्या बाजूने उभे आहात, आपल्याला विनंती आम्ही करतोय, आमच्या विनंतीला मान देऊन आपण यायचं आहे. विशाल आलेले आहेत कॅप्टन, मात्र सचिन टिके सरांना विनंती आम्ही करतोय या, पण 4 ओव्हर बाकी आहेत अजून, आपण व्यासपीठावर बसून मॅचचा आनंद घ्या. क्रिकेटमध्ये भरपूर योगदान राहिलेलं आहे सचिन टिके सरांचं, अगदी वेळ मॅनेजमेंट खूप आपल्याला त्यांचा पाहायला मिळतोय, कारण महाराष्ट्र पोलीस तिथे कार्यरत असताना तिथे ड्युटी बजावत क्रिकेटसाठी वेळ आणि संघाला सुद्धा एकत्रित करणं हे काम त्यांनी साध्य केलेलं आहे. यावर्षी मात्र बऱ्याच वेळा त्यांचं अपयश पदरी पडलेलं आहे. पाहूया या मॅचमध्ये. हा बोला, बॉबी कोहली आले असतील तर यावं. बॉबी कोहली फक्त ऑनलाईन मॅच बघतोय, थोड्याच वेळामध्ये कदाचित येईल तो. 5वी मॅच आहे GCC पेठ संघाची, त्या मॅचमध्ये उपस्थित राहील. तौशिफ पटेलचा खूप मोठा चाहता आहे बॉबी कोहली. मात्र धावसंख्येची आवश्यकता पिंपरी संघाला आपण पाहतोय 28 धावसंख्येची. शारदाराम जाधव आपण पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये 58 झाले होते, असं वाटलं होतं की भरपूर धावा होत आहेत,
मग तो दुसऱ्या मॅचमध्ये 28 धावा करताना शेवटच्या बॉलची वाट पाहावी लागली मुरबी संघाला. आणि या मॅचमध्ये सुद्धा तेच पाहायला मिळालं की स्टार 91 संघाला अगदी आपण पाहिलं तर भरपूर स्टार खेळाडू असताना सुद्धा फक्त 27 धावा करता आल्या. ही कुठेतरी कमी धावसंख्या पाहायला मिळते त्यांच्या धावसंख्येवरती. अगदी भरपूर वेळा चौकार षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात. यावेळेला मात्र तसं काय घडलं नाही. सलामीची जोडी शशांक जाधव आणि स्वप्नील जाधव ही मैदानामध्ये फलंदाजीची जोडी. पंचांचा ग्रीन सिग्नल. गोलंदाजी मारवरती उभे एंडकडून मारा करत असताना नाम पटेल पाहायला मिळेल. नाम पटेल एक मात्र फलंदाज, त्याने एक षटकार टोकला. 9 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. आणि त्याच्या अगोदर आकिब पटेल बोला बॉबी कोहली एंट्री झालेली आहे. पुढचा बॉल षटकातला पहिलाच होता. नाम पटेलच्या गोलंदाजीवर यावेळेस आकिब पटेलच्या हातामध्ये चेंडू. फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. शशांकने खातं खुलं केलं संघाचं. बॉबी कोहलीने जरी नगरसेवकाची शीट मागे घेतली तरी लोकांच्या मनामध्ये भरपूर स्थान आहे. बॉबी कोहली ती रॉयल एंट्री होती का? मी पाहिली होती. मला वाटलं काय कर्जत साईडला कुठे गेला होता की काय. इथे सुद्धा होईल कदाचित, कारण पेठ संघ अजून बाकी आहे खेळायचा. पुढचा बॉल नाम पटेल समोर सोडून दिलाय बॉल, कारण लाईन पिक केली आहे. अतिशय दिशा खराब पाहायला मिळेल. नामपट्टीच्या गोलंदाजीवर अबांतरची धाव जोडली गेली आहे. सलामीची जोडी येत असताना स्वप्नीलला आपण पाहतोय. सिंगल पूर्ण करत असताना शशांकला पाहिलं. त्यानंतर 2 धावा धावपलकावरती लागल्या. नाम पटेलची गोलंदाजी, जी गोलंदाजी गोलवाडी संघाने केली आहे तशी गोलंदाजी ओबे संघ करणार का? इथून मात्र नो बॉलचा इशारा. ऑन स्क्रीन पाहावं लागेल. एक वाईट झालाय, एक सिंगल काढली. नाही ना, वन पहिलाच बॉल आहे. पहिलं वाईट टाकलेलं आहे नाम बघा, त्याच्यामुळे हा नो बॉल दिला जाईल. मग पहिला वांड केला होता ना तुम्हाला. पहिला दिला नसता तर वाईट असता, मात्र पहिला दिलेला आहे, वांड केलेला आहे. तोच आम्हाला सुद्धा तेच कन्फ्युजन होतं, त्याच्यामुळे पंचांनी हा नो बॉल दिलेला आहे. अगदी प्रोफेशनल पंच आहे, त्यांच्याकडून चुकाची कमी अपेक्षा असेल, आम्हाला तसं वाटलं होतं. मात्र लगेच आम्ही शंकांचं निरीक्षण करत असताना हा बॉल नो बॉल दर्शवला पंचांनी. एकच धाव जोडली जाईल धावसंख्येमध्ये. 3 धावा धावपलकावरती लागले आहेत. 28 धावांची आवश्यकता टीमला आहे. मात्र पाहूया मॅचमध्ये कमबॅक करतोय का. नाम पटेलचा हा चेंडू नक्कीच यावेळेस मैदानावरती प्रीटचा बॉल होता, त्यावरती कमबॅक केलं. खरं तर कमी उंची, अगदी सबमरीन डिलिव्हरी फेकली, त्यावरती धाव आली नाही. धावांसाठी आता भरपूर संघर्ष करावा लागतो शांताराम जाधव, कारण मैदानामध्ये आपण पाहिले तर गोलंदाजीचा दबदबा राहिलेला आहे आत्तापर्यंत आपण 2 मॅच पाहिला तर. पुढचा बॉल अगदी अप्पर कट, कोणता क्षेत्ररक्षक नाही, चेंडू चला डीप एक्स्ट्रा कव्हरला. आणि यावेळेस मात्र वन बाउटचा हा चौकार मिळतोय फलंदाज स्वप्नील जाधवला. असतील तलोजाचे तर टॉससाठी या आलेले आहेत का. एक ओव्हर होते आता. पुढच्याच बॉलवरती तडाखा चांगला आहे स्वप्नीलच्या बॅटमधून. जिथे मात्र धावांसाठी झगडावं लागतंय तिथे येतं हा आमच्या गोलंदाजीवर षटकार. या टॉस करून घेऊया आपण. कॉईन शिवराम जाधव साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते टॉस करून घ्यावा. शेटू 11 तलोजा विपक्ष, दुर्वा 11 घरकुल टीममध्ये हा टॉस होईल.
पुढचा बॉल ऑन साईडला खेळला होता, थोडासा बॉडीला टच झाला म्हणजे फलंदाज इथे बाद झाले. पहा टॉस झालेली आहे, टॉस जिंकलेले आहे घरकुल संघाने. आपण गोलंदाजी स्वीकारलेली आहे. मॅच झाल्यानंतर आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. शेटू बॉल किती झालेत पंच? बॉल बॉल एक बाकी आहे. इकडे ओव्हर झालेली आहे. ओके ओके, नो बॉलचा डॉट केला आम्ही त्याच्यामुळे. ओके ओके, थँक्यू. थोडीशी मिस्टेक होत असते, आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. एक चेंडू अजूनही बाकी आहे. धावसंख्या 13 वरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये खरं तर विकेट्स आणि कमीत कमी धावा देणं आवश्यक होतं. तिथून मात्र या धावसंख्येचा आपण विचार केला तर 5 चेंडूवरती आत्तापर्यंत 13 आलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय करण. पहिलाच बॉल आला होता, कार्पेट केला ऑन साईडला क्षेत्ररक्षक चेंडूवरती. वेगाने येत असताना चेंडू फेकी सुद्धा आली आहे. सिंगल पूर्ण झाली धावसंख्येमध्ये. धावसंख्या 14 वरती पाहायला मिळते आणि त्यामध्ये एक षटकार आणि एक गडी बाद. पहिल्या षटकाची समाप्ती इथे पाहायला मिळते. अजूनही 18 चेंडूवरती करायच्या आहेत 14 धावा. कोणी अपेक्षा केली नसेल की आज ओबे संघ एवढ्या कमी धावसंख्येमध्ये रोखला जाईल. पहिल्याच मॅचमध्ये मोरबी ज्या संघाने आपण पाहिलं तर वर्गमित्र 11 मोरबी संघ होता. एकच खेळाडू त्यामधला असा जो प्रोफेशनल क्रिकेट खेळला त्याला मी पाहिला होता, सर्वेश ठाकूर. त्याने 26 धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर 26 धावा केल्या होत्या प्रसाद गरतने. आणि त्यानंतर मात्र पुढच्या मॅचमध्ये मोरबी संघाला 28 धावा करत असताना 4 षटकातला शेवटच्या बॉलपर्यंत तिथे मात्र आवश्यकता बातली होती. तौशिफ पटेल आलेले आहेत अष्टपैलू खेळाडू. बॉबी कोहली बक्षीस आहे का? पहिला बॉल ऑन साईडला खेळलाय, चेंडूवरती क्षेत्ररक्षक आलाय, झेल पकडला गेलाय. आफताबने हा झेल पकडला, करण झालाय बाद. पहिल्याच बॉलवरती मिळाली आहे तौशिफ पटेलला सफलता. केली होती ना, त्यांना सुद्धा 28 धावा डिफेंड करायच्या होत्या. आणि त्यामध्ये रोहित कातकरने एका षटकामध्ये शुभमला आणि बंटीला बाद करत असताना फक्त 2 धावा दिल्या होत्या. आणि काय मॅच झाली होती. शेवटच्या क्षणापर्यंत मी म्हणे 95% गोलवाडी संघ जिंकेल असंच वाटत होतं. मात्र शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार तिथून मात्र मोरबी संघाने विजय प्रस्थापित केला. पुढचा बॉल फेकण्यासाठी पुन्हा एकदा तौशिफ पटेल तयार. नवीन फलंदाज तनिष. तनिषसाठी हा बॉल, याही बॉलवरती झेल उडालाय. क्षेत्ररक्षक तोच आफताब आलेला आहे चेंडूवरती, झेल पकडला गेलाय. हीच गोलंदाजीची अपेक्षा ओबे टीम करत असेल, कारण ऑन हॅट्रिक आता गोलंदाज तौशिफ पटेल लगातारच्या 2 विकेट. गोलंदाज पहा, बॉबी कोहलीचं एटीएम खुलं झालेलं आहे. तौशिफ पटेलने जर तिसरी विकेट घेतली तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. तौशिफ पटेल बघतायत की हे 5,000 चेकने येतील, ऑनलाईन येतील की कॅश येतील. त्यांना सुद्धा विचार पडलाय. मात्र विकेट महत्त्वाची असेल तिसरी. जर विकेट आली तर प्रेशरही वाढेल आणि धावाही वाढतील. पाहूया पुढच्या बॉलवरती काय घडेल. इथे विकेट आणि कॅश सोडली. इथे सेफ पटेल कॅच नाही तर 5,000 सोडले. सेफ पटेल बघत होता असं होतं आमच्याकडे बघून आणि त्यानेच कॅच सोडली. बा मात्र कॅचपेक्षा एक धाव सुद्धा महत्त्वाची होती. एक धावी सुद्धा कमी झाली असती, विकेटही पडली असती. एका धावेने संघाची धावसंख्या 15 वरती गेली आहे. अजून 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. फार कमी धावा केल्या ओबे संघाने.
आता सुद्धा बॅटची कडा कदाचित लागली होती. बॉल डॉट आलेला आहे पहा. तौशिफ पटेलची गोलंदाजी. आज अनुभव काय असतो ना तो दाखवला खरं तर. फक्त एकच धाव दिली आतापर्यंत 4 चेंडूमध्ये. कमीत कमी धावा 30-35 असायला हव्या होत्या. फक्त 27 धावा केल्या, त्यामध्ये 2 षटकार टोकले होते उभे संघाने. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. याही बॉलवरती डॉट बॉल. फक्त एक धाव दिली 5 बॉलवरती आणि ती सुद्धा झेल सोडलेला. तिथे मात्र झेल सोडला होता सरफराजने. सेफ आहे, सेफने झेल सोडला होता. पुढचा आणि शेवटचा बॉल. आणि इथे काय घडलंय, विकेट बाद झाली पहा. मॅडम षटक फेकलं जायला होतं. फक्त एक धाव आली, तिथे सुद्धा झेल सुटला होता. एकच धाव दिले, मॅच मध्ये इन करून ठेवलंय तौशिफ पटेलने. आता आवश्यकता येणारे 12 बॉल, 13 धावसंख्येची आवश्यकता. मॅच बनवू शकेल. पाहूया येणाऱ्या कालामध्ये कोणता गोलंदाज असेल तो मात्र विकेट काढेल. थँक्यू. ओंकार मैदानामध्ये जात असताना पाहायला मिळतो. त्याच्या बरोबरीने यश जाधव, ही जोडी जाधव बंधू आपल्याला पाहायला मिळतात सर्वच्या सर्व. पूर्ण जाधव, वा क्या बात आहे. एकीकडे पटेल, एकीकडे जाधव पाहायला मिळतात. आणि मुरबी संघाचे ठाकूर मंडळी पाहायला मिळाले होते. शाहिद आलेला आहे, फार यंगस्टर आहे. मात्र कमीत कमी धावा 5 धावा दिल्या ना तर मॅच मजा पाहायला येईल. कारण जी परिस्थिती मागच्या मॅचमध्ये पाहिली होती मुरबी संघाची, तीच परिस्थिती पिंपरी संघाची होताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू फेकण्यासाठी शाहिद तयार आहे. 12 वरती 13 करायचे आहेत कंपल्सरी चेसिंगसाठी. पाहूया पुढचा बॉल. या बॉलवरती थोडंसं या ठिकाणी मिसफील झालं. हात तर टाकण्याची आवश्यकता होती. बॉल अलाउड असता तर 1 धाव वाचली असती. एक धाव ओवे टीमसाठी महत्त्वाचे आहे. आणि त्याचबरोबर आता 1 धाव पिंपरी संघासाठी महत्त्वाची राहिलेली आहे. कारण 24 बॉलमध्ये 28 करायच्या होत्या. 12मध्ये 15 आलेले आहेत. आता 12मध्ये 13 करायचे असताना या पहिल्या बॉलवरती 1 आलेली आहे. पुढचा बॉल शाहिदचा असेल. समोर ओंकार, भारदस्त शरीरयष्टी, झेल उडालाय. पाहूया की पडे चेंडू खाली. आणि काय घडलं इथे, झेल सुटला आणि थोडीशी दुखापत झाली. पाणी घेऊन जा लगेच. थोडासा पायाला दुखापत झाली आहे. गेला चालला. 12वा खेळाडू चाललेला आहे. जा सुनील, जा तुम्ही बघा, जा काय झालं ते. पायामध्ये पाय गुतला खरं तर, आणि पडद्यामध्ये पाय गुतला त्याचा. त्याच मुळे दुखापत जास्त झाली मला वाटतं. काहीच करत नाही. जुनी स्टाईल झाली. सिक्स आला. कॅच सुटली ना, बाहेर पडली ना. चला, जास्त दुखापत असेल तर आपण आकिबला बाहेर बसवा प्लीज. 12वा खेळाडू मैदानामध्ये उतरा. कदाचित बाउंड्री लाईनची ती दगड आहे ना, ती त्याच्या शूजला लागली आणि त्याच्यामुळे पडद्यामध्ये पण पाय अडकला त्याचा आणि त्याच्यामुळे तो पडला तिथे. हॅलो, चला आपण 12वा खेळाडू घेऊन मॅच सुरू करू शकता. का थोडं दुखापत जास्त असेल त्याला धावण्यासाठी त्रास होईल आणि त्याच्यामुळे 12वा प्रतिनिधी घेऊन आपण खेळू शकता. थोडीशी मशागत मरम्मत करत असताना सुनील जाधव सर पहा. आयोजक कसा असावा तर सुनील जाधव सर लगेच धावत गेले आणि थोडीशी पायाची दुखापत त्याची कमी झाली असताना स्प्रे वगैरे आहे तिथे. दुखापत जास्त नसावी, कारण एका मॅच पुरता नाही तर पूर्ण सीझन आकिब पटेलला खेळायचा आहे. मेन फलंदाज आहे स्टार वेस्ट संघाचा आणि त्याच्यावरती या दुखापतीमुळे थोडासा या ठिकाणी त्रास होणार नक्कीच आहे. आला षटकार धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकेल. स्कोअर कार्डवरती 22 धावा येताना पाहायला मिळत आहेत. षटकार तेवढाच महत्त्वाचा होता. झेल घेत असताना
आपण पाहिलं तर अकिब पटेलचा एफर्ट चांगला होता. अगदी अगदी उंची जास्त होती बॉलने. उंची पकडत असताना त्याच्या हाताला स्पर्श करून बॉल गेला सीमारेषेबाहेर. ओंकारच्या बॅटमधून हा षटकार आला. यश आहे. अजून एक चांगला फटका तिथून मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने शतरक्षच्या चेंडूवरती आला. तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न झालाय आणि इथे धोका होऊ शकतोय. पंचांनी रेफर केलं तिसऱ्या पंचांकडे. TRS रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. ऑनलाईन आपण पाहू शकताय. दुसरी धावसाठी इथे प्रयत्न केला गेला होता. एक्झॅक्टली बॅट पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचली की नाही, चेंडू कधी या ठिकाणी स्टंपला लागलाय, काय लागलं कुठे त्याच्या. हॅलो, नॉट आउट आहे. 2 धावा पूर्ण असतील. पॉपिंग क्रीजमध्ये बॅट आली होती बॉल लागल्या अगोदर आणि त्याच्यामुळे 2 धावा जोडल्या जातील धावसंख्येमध्ये. 24 धावा झाल्या धावफलकावरती. 3 चेंडूमध्ये अगदी आपण पाहिले तर 9 धावा आलेल्या आतापर्यंत. षटकार खूप महागात पडला खरं तर ओबे टीमसाठी. आतापर्यंत 24 धावा म्हणजे 4 धावांची आता आवश्यकता आहे. येणारे 9 चेंडू बाकी आहेत. ओंकार जाधव ज्या फलंदाजाने हा षटकार ठोकला होता. पुढचा बॉल, या बॉलवरती सुद्धा मॅच फिनिश करणारा हा षटकार ओंकार जाधवच्या बॅटमधून पिंपरी संघ विजय झाला. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्डलक टीम स्टार ववे 9191 स्टार वेव संघ आपण चांगला प्रयत्न केला, मात्र फलंदाजाने केलेल्या चुका आपल्याला कुठेतरी पराभव या ठिकाणी पत्करण्यासाठी पुरेशा ठरल्या आणि या मॅचमधून आणि स्पर्धेमधून आपण या ठिकाणी काढता